सहकार विभागातील एक महत्त्वाचे पद म्हणजे विशेष लेखा परीक्षक स्पेशल ऑडिटर याची जी आहे तर ती जाहिरात येणार आहे आणि या जाहिरातीसाठी पात्रता बदललेली आहे आणि पात्रतेमध्ये खूप मोठा बदल जो आहे तर तो झालेला आहे. तर तो बदल काय आहे, रिक्त पदे किती आहेत, पगार किती मिळतो हे महत्त्वाचं आहे. कारण की हा दोन भाग आहे त्याचे, एक ग्रुप ए आणि ग्रुप बी दोघांसाठी मी पगार सांगणार आहे. त्याच्यानंतर याच्यासाठी परीक्षा पॅटर्न निवड प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे या संपूर्ण गोष्टी सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा मित्रांनो, तलाठी भरती 2026 ची जाहिरात जी आहे तर ती आलेली आहे. ग्रुप सी चे बरेच पद आहेत. पूर्व परीक्षेची तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीने त्यांची बॅच फक्त 2999 मध्ये लॉन्च केलेली. याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील सर्व तज्ञ शिक्षक पाहायला मिळणार आहे. सोबतच आपण 5 राज्यस्तरीय ऑफलाईन टेस्ट देणार आहोत. क्लास नोट्स पण जे आहेत तर ते तुम्हाला देणार आहोत. म्हणून इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही यांना कॉल केला तरी ते तुम्हाला माहिती देतीलच. बघा रिक्त जागा किती आहेत, बघा रिक्त जागांविषयी नुकतीच एक माहिती आलेली आहे. बघा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था लेखा परीक्षण गट अ आणि विशेष लेखा परीक्षण सहकारी संस्था गट ब. बघा एक ग्रुप ए चं पद आहे आणि ग्रुप बी चं पद आहे. परंतु हे जे ग्रुप बी चं पद आहे हे गॅजेटेड आहे बरं का मित्रांनो, हे गॅजेटचं पद आहे, हे गॅजेटची पोस्ट आहे, लक्षात घ्या. पदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत म्हणजे कोणा मार्फत भरायची ही परीक्षा, कोणा मार्फत होणार आहे, एमपीएससी मार्फत होणार आहे हे आपल्याला कळतं. भरल्या जाणाऱ्या सरळ सेवा कोट्यातील, सरळ सेवा कोटा हा महत्वाचा आहे कारण की 2 कोटे असतात कुठल्याही. बघा एक असतो प्रमोशनचा कोटा आणि दुसरा असतो सरळ सेवा कोटा किंवा नाम निर्देशन कोटा म्हणतात त्याला. तर याच्यामधील जे काही सरळ सेवा कोट्यातील आहे म्हणजे जे पूर्णपणे नवीन फ्रेशर उमेदवारांना संधी मिळणार आहे त्याच्या संदर्भाचा आहे. एकूण मंजूर पदांची संख्या किती आहे आणि सध्या या दोन्ही पदांची अनुक्रमे रिक्त संख्या किती आहे याची रेकॉर्डवरील सविस्तर माहिती उपलब्ध करून द्यावी. आरटीआय मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, त्याच्यावर प्रश्न आहे. बघा ग्रुप ए ची 70 पदं मंजूर आहेत, 70च्या 70 पदं खाली आहेत आणि 70च्या 70 पदं आता भरायची आहेत, लक्षात घ्या. गट ब चं पद आहे 93 पदे आहेत रिक्त. 93ची 93 पदे जे आहेत तर ते आता भरायची आहेत. पण कुठून भरायची आहेत, कशी भरायची आहेत याच्याविषयी संपूर्ण माहिती सांगतो, पगार पण सांगतो. मित्रांनो अशा पद्धतीची माहितीची व्हिडिओ तुम्हाला आपल्या या प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदाच पाहायला मिळतात आणि तुम्हाला देखील आपली मेहनत आवडत असेल, आपलं हे कंटेंट आवडत असेल तर तुमची एक चांगली प्रतिक्रिया द्या मित्रांनो. कारण की अशा पद्धतीच्या व्हिडिओजमुळे काय होतं, तुम्हाला अभ्यासात एक मोटिवेशन भेटतं. तुम्ही दररोज इतिहास, पॉलिटी, जिओग्राफी हे विषय तर वाचतातच, पण काय होतं एक वेळ नंतर माणूस थकून जातो, माणसाला दिशा भेटत नाही कोणत्या परीक्षेसाठी करायचं, कसं करायचं. तर त्याच्यासाठी ही जी विविध माहिती असते ना मित्रांनो तुमच्यासाठी मी उपलब्ध करून देत असतो. तुम्हालाही काम आवडत असेल ना तर तुमची एक चांगली प्रतिक्रिया नक्की देत चला कमेंटमध्ये. याचे नवीन सेवा प्रवेश नियम आलेले आहेत मित्रांनो. बघा नुकतंच 11 ऑगस्ट 2026 ला महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून जे आहे हे राजपत्र आलेले. हे राजपत्र कशा संदर्भाचे बघा, महाराष्ट्र नागरी सेवा गट ब राजपत्रित पदांचे सेवा प्रवेश नियम 2026 हे नियम म्हणजे कोणते नियम म्हणायचे माहितीये का आपण, जी काही आपली राज्यसेवा नावाची परीक्षा होते या राज्यसेवेमध्ये नुकतेच नवीन 18 पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. जवळपास 18 पदं झालेले आहेत, त्याच्यावर मी व्हिडिओ पण घेतलेला आहे, बऱ्याच उमेदवारांनी तो पाहिलेलाच आहे. या 18 पदांपैकी हे 2 महत्वाची पद आहेत, हे लक्षात घ्या. हे 2 महत्वाची पद आहेत, स्पेशल ऑडिटर ग्रुप ए अँड स्पेशल ऑडिटर ग्रुप बी. आधीची जी जुनी पात्रता होती ना त्याच्यामध्ये कॉमर्स वाल्यांना संधी होती, फक्त कॉमर्स वाले भरू शकत होते. सोबतच सीए कंपल्सरी पाहिजे होतं, सीएचं प्रमाणपत्र पाहिजे होतं डायरेक्ट. आता बघा इतकं खतरनाक ठेवलं होतं. सोबत 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे होता. किती? 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे होता. आता काय सांगण्यात आलेली आताची पात्रता तुम्हाला दाखवतो बघा. एवढी सर्व पात्रता त्यांनी इथे दिलेली होती. आताची जर पात्रता पाहिली काय म्हटले, कोणत्याही शाखेतील पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी. पहिले तर काय ते सीए ची अट नाही, दुसरं म्हणजे काय कॉमर्स पाहिजे असंही नाही, कोणत्याही शाखेची पदवी. इंजिनिअरिंग वाला पण भरू शकतो, मेडिकल वाला पण भरू शकतो, बीए बीएससी वाला पण भरू शकतो. आता ठीक आहे याच्यात कॉमर्स वाल्यांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे त्यांच्या अँगलने पाहणार तर त्यांचं नुकसान आहे, परंतु तुम्ही बाकीच्या उमेदवारांच्या दृष्टिकोनातून पाहणार तर त्यांना मात्र ही आनंदाची बातमी असं म्हणू शकतो. म्हणजे काही खुशी काही गम असा हा कार्यक्रम आहे. संविधानिक विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी म्हणजे काय की आता या ग्रुप एच्या आणि ग्रुप बीच्या याला तुम्ही पात्र ठरणार आहात. ही परीक्षा कोण घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे. हे एवढं आतापर्यंत क्लिअर झालं. हे झालं बघा कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे. आता पगार किती असतो बघा, पगारासाठी शासनाचं स्पेशल डॉक्युमेंट येतं, तिथून मी तुमच्यासाठी पगार शोधून आणलेला आहे. किती पगार असतो ग्रुप एला जो पगार पाहिला याचा ग्रेड पे हे 5400 असतं. याचं जे वेतन येतं ते S20 म्हणजे जे काही डीवायएसपीला वेतन असतं, जे काही कलेक्टरला डेप्युटी कलेक्टरला असतं, कलेक्टर तो आय दर्जाचा असतो, डेप्युटी कलेक्टर लेवलचं पद आहे डायरेक्टली, तुम्ही असं समजा तेवढं पगार आहे तुम्हाला. S20 56,100 तर 1,77,500 एवढं वेतन मिळतं.
इन हँड जर तुम्हाला सांगायचं झालं बघा 56,100 हे त्याचं बेसिक पे असतं. तुम्ही पहिल्या वर्षी जेव्हा जॉब करणार मुंबईला समजा तुमची पोस्टिंग असेल तर 1,21,856 रुपये एवढं तुमचं वेतन येतं. पण ते इन हँड मिळत नाही कारण की काही पैसे कपात होतात. जवळपास 23,000 रुपये कपात होतात आणि इन हँड 98,913 म्हणजे 99,000 1,00,000 रुपये. 1,00,000 रुपये महिना तुम्हाला येऊन लागतो डायरेक्टली. इथं लक्षात घ्या 1,00,000 रुपये महिना तुम्हाला पगार इथं मिळतो. हे S20 ची वेतन श्रेणी आहे. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे ना ते ग्रुप बीचं पद आहे आणि त्या ग्रुप बीच्या पदाला गॅजेटेड पोस्ट आहे त्याला S15 ची वेतन श्रेणी आहे. 41,800 ते 1,32,300 एवढं वेतन आहे. याचं जर मुंबई मधलं वेतन पाहिलं तर ते जाईल 91,483 रुपये. ओके म्हणजे 91,500 रुपये एवढं वेतन तुमचं जातं. कपात किती होते जवळपास 16,500 रुपये कपात होते आणि 74,751 म्हणजे 75,000 रुपये इन हँड तुम्हाला सरळ मिळते. जवळपास 25,000 रुपयाचा इन हँड सॅलरीचा डिफरन्स तुम्हाला या दोन्ही पदांमध्ये पाहायला मिळतो. हा पगाराच्या संदर्भात आहे. आता पुढचं जर मला घ्यायचं तर सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीची असते बघा. याच्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेचं नाव असतं MPSC राज्य सेवा नावाची परीक्षा. ही MPSC राज्य सेवा नावाची परीक्षा द्यावी लागते कारण की हे पद आता त्याच्यात ऍड झालेले आहेत मित्रांनो. लक्षात घ्या एक पूर्व परीक्षा असते 400 गुणांची. पुढे माहिती सांगतोस. त्याच्यानंतर एक मुख्य परीक्षा असते ही MCQ पॅटर्नची असते मित्रांनो आणि ही म्हणजे जय माता ती चालून जातो तुमचं. परंतु ही लेखी असते लिहावी लागते उत्तर लिहावे लागतात ज्याला आपण डिस्क्रिप्टिव्ह म्हणतो. 1250 गुणांची असते. तुम्हाला कोणी चुकीची माहिती सांगेल की 1250 नाही आहे तर सध्या लक्षात घ्या नवीन GR आल्यानुसार हे 1250 झाले. वेटेज कमी झालेले ऑप्शनल कमी झाले. इंटरव्ह्यूचे पण 175 गुण आहेत. तुमचं फायनल जे सिलेक्शन होतं तर हे दोघांचे गुण एकत्र करून म्हणजे 1425 गुण जर एकत्र केले तर तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे तर ते होतो. पूर्व परीक्षेत 2 पेपर असतात. पुन्हा एक असतो पेपर 1 आणि दुसरा असतो पेपर 2. पेपर 2 जो असतो तर तो CSAT नावाचा असतो. गणित बुद्धिमत्ता पॅसेज असतात. पण याच्यामध्ये काय असतं फक्त 33% आपल्याला गुण घ्यायचे असतात. फक्त 33% गुण घेणं इथं गरजेचं असतं. खरं जे पूर्व परीक्षेचं मेरिट ठरतं या 200 गुणांच्या आधारे ठरतं आणि याच्यामध्ये फक्त GS हा विषय असतो. 2 तास भरपूर वेळ मिळतो मित्रांनो. इथं GS ला पास होणं काही एवढं डिफिकल्ट नसतं. तुम्ही इझिली GS जी आहे तर ती परीक्षा पास करू शकता. मुख्य परीक्षेच्या पॅटर्न मध्ये लक्षात घ्या की इथं नुकतेच ऑप्शनल विषय जे वैकल्पिक विषय होते ते आयोगाने काढून टाकले. आता फक्त 1250 गुणांची द्यायची. त्याच्यामध्ये पण 2 असे पेपर असतात की जे क्वालिफाईंग असतात. त्यांचे मार्क्स फायनल सिलेक्शन मध्ये धरले जातात. जसं की मराठी विषय आणि इंग्रजी विषय यांच्यात किमान 25% गुण मिळवणं तुम्हाला बंधनकारक असतं. त्याच्यानंतर पुढचे जर पेपर पाहिले 4 पेपर असतात. 4-5 पेपर बघा. एक एसेचा पेपर असतो. एक GS1 GS2 GS3 GS4 हे GS चे 4 पेपर आणि एसेचा 1 पेपर असे 1250 गुण तुमचे जे आहेत तर ते पाहायला मिळतात. आणि त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो 175 गुणांचा. हे 1250 175 1425 गुण तुमचं फायनल सिलेक्शन ठरवत असतात. जर तुम्हाला चांगले गुण आले तर आता लोक हे पण टॉपला ठेवतील हे प्रायोरिटीमध्ये. तर तुम्ही स्पेशल ऑडिटर जे आहे तर ते बनवू शकतात. सोबतच तुम्हाला कुठलंही स्पर्धा परीक्षेचं मोफतमध्ये प्रशिक्षण पाहिजे असेल आणि सोबत तुम्हाला स्कॉलरशिप पण पाहिजे असेल दरमहा तर त्याच्यासाठी मित्रांनो नुकतेच TRT बार्टी सारथी RT आणि अमृत सोबतच महाज्योती जे आहे तर ते यांचे पण अर्ज जे आहेत तर ते सुरू आहेत. कोणती संस्था कशासाठी याच्याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. एकदा व्हिडिओ पॉज करून सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकतात. यांच्या सगळ्यांचे अर्ज करण्याची जी लिंक आहे तर ती तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.